The coil of an AC generator is 100 tons. N दिलंय. Each of cross section area चा दिलाय. Rotating with constant angular frequency omega दिलंय. Uniform magnetic field B दिलंय. If total resistance of circuit दिलंय 600 ohm, then maximum power dissipated in circuit. Maximum power dissipated in a circuit. असं विचार. ओके. हा. तर कॉईल आता टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट असं म्हटलंय. बघा लक्ष द्या, एक एक डेटा. एन दिले 100 टन्स, एरिया दिलाय, ओमेगा दिलंय अँड मॅग्नेटिक फील्ड दिलंय. बघा एन दिलंय किती 100 टन्स. एरिया दिलाय किती 2 मीटर स्क्वेअर. बरोबर ईशान. ओमेगा दिलंय किती 20 रेडियन पर सेकंड. and magnetic field B दिलंय how much 2 into 10 raised to minus 2. resistance दिलाय 600 ohm आणि विचारलंय पॉवर ओमेगा. व्हेरी नाईस 30 आहे. मग काय सांगा आपण ह्या डेटानं काय फाइंड करू शकतो. हे कळालं की संपला प्रवाह. ई नॉट. ई नॉटचा फॉर्म्युला काय एन आय जागी बी ए ओमेगा. हे जर माहित असलेला प्रॉब्लेम नथिंग आहे. ओके. एन 100 बी 2 into 10 raised to minus 2 A 2 and B झालं ओमेगा 30. किती येते एन ई नॉट किती येते. ओके 100 आणि हा 10 raised to minus 2 गेट कॅन्सल झाले किती 30 into 2 60 120 व्होल्ट. बरोबर काय. मग सांगा पॉवरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे काय इन टर्म ऑफ ई नॉट. ई नॉट अँड रेजिस्टन्स. Yes, पॉवरचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ ई नॉट अँड रेजिस्टन्स. ई नॉटचा ई नॉट दिलंय म्हणजे इट इज आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केला होता ना मगाशी इन टर्म ऑफ टोटल रेजिस्टन्स. पॉवरचा फॉर्म्युला ई नॉट into I naught by 2 for R सर्किट. फक्त सर्किट R आहे. हा कारण रेजिस्टन्स दिलाय ना. मग ई नॉटचा फॉर्म्युला काय आहे आय नॉटचा बाय ओम्स लॉ. इट इज ई नॉट बाय बोललं तरी ब्लँक होते. मग इट इज ई नॉट स्क्वेअर
पार्ट 2R. करंट सर्किट मध्ये रेझिस्टन्स दिलाय, इम्पिडन्स म्हटलेलं नाहीये. हा, E नॉट स्क्वेअर 120 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 600. कितीला आन्सर? 120 into 120 divide by 12. 1 2 3 4 cancel. 12 12 गेलं. It is 12. त्यामधलं हे इम्पॉर्टंट होतं. R म्हणजे हा फॉर्म्युला, E नॉट बाय 2R. क्लिअर? एक आल प्रॉब्लेम. ओके, पुढचं घ्या. 13.7 मधला 17. 13.7 मधला 17.